स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा विषय आहे आपला स्वयंपाक करताना कोणता मंत्र जपला पाहिजे. स्वयंपाक करताना मंत्र जप केल्याने काय होते या सर्व बद्दल माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. प्रत्येक महिलांनी स्वयंपाक करताना हा मंत्र म्हणावा. घरातील स्त्रीने स्वयंपाक करताना मंत्र जप केला तर त्यामुळे अन्न चविष्ट तर बनतेच, शिवाय ज्या घरात व्यसन आहे तर त्या घरातील लोकांचे व्यसन ही सुटते. नेहमी आपण रोज स्वयंपाक करताना आपलं मन हे प्रसन्न असावा व स्वयंपाक करताना इतर विचार न करता आपण महिलांनी नामस्मरण करावे. महिलांनी नामस्मरण करीत स्वयंपाक केल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते व कुटुंबातील मतभेद कमी होऊन जिव्हाळा वाढतो. जर आपण रोज देवाच्या स्मरणार्थ अन्न तयार केले तर घरामध्ये शांती, आनंद राहतो व आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती राहते. स्वयंपाक करताना या मंत्राचा जप केल्याने तुमचे घर स्वर्ग बनेल. जेव्हा जेव्हा आपण मंत्र जप करून स्वयंपाक बनवतो तेव्हा तेव्हा ज्ञान अन्नात प्रवेश करते, तेव्हा अन्न प्रसाद बनते. जसं आपण विचार करू तसं आपलं अन्न शुद्ध होत जाते. आपलं मन हे कचऱ्याची डबी नाही, जिथे तुम्ही राग, लोभ, आस्तिक, अभिमान आणि मत्सर साठवून ठेवतात. अभिमान असं साठवून ठेवतात. तुमचे मन हे एक खाजगी आहे, जिथे तुम्ही प्रेम, आदर, ज्ञान, विज्ञान, मानवता आणि करुणा यासारख्या मौल्यवान गोष्टी साठवू शकतात. स्वयंपाक करताना सकारात्मक विचारांनी आणि शुद्ध भावाने स्वयंपाक करावा. चला तर मग आता बघू आपण अन्न शिजवताना कोणते मंत्र म्हणायचे आहे. पहिला मंत्र आहे अन्नपूर्ण मंत्र. मम गृह अन्नपूर्ण देवी स्थिर वास्तु सर्वदा. दुसरा आहे ओम किंवा हरे कृष्ण मंत्र. ऊर्जा आणि सुसंवादासाठी किंवा आपले काम देवाला अर्पण करण्यासाठी किंवा आपल्या कामदेवाला अर्पण करण्यासाठी श्रीकृष्ण अर्पण नमस्तू मंत्र जपला जातो. याशिवाय गणपतीचा ओम गणगणपते नमहा पूजन करताना जर आपण ओम गणगणपते नमहा हा मंत्र जप केला तर आपले अडथळे दूर करण्यासाठी उपयोगी पडतो. तर स्वयंपाक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तर आपल्यामधले नकारात्मक विचार नाहीसे होतात. किंवा आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जप करू शकतो. अन्नपूर्ण मातेचा मंत्र. मम अन्नपूर्ण माता मम गृह अन्नपूर्ण देवी स्थिर वासुदेव सर्वदा. मम गृह अन्नपूर्ण देवी स्थिर वस्तू सर्वदा. या मंत्राचा अर्थ असा होतो, माझ्या घरात अन्नपूर्ण देवी कायमचा वास करो. हा मंत्र स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी किंवा आपण गॅस पेटवण्यापूर्वी म्हणावा. मंत्र परत सांगते. मम गृह अन्नपूर्ण देवी स्थिर वास्तु सर्वदा. माझ्या घरात अन्नपूर्ण देवी कायमचा वास करो. असा आपल्याला स्वयंपाक करताना मंत्र म्हणायचा आहे आणि मग आपला स्वयंपाक चालू करायचा आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्याही देवाचा नामस्मरण करू शकतात. ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, गायत्री मंत्र, अन्नपूर्ण मातेचा मंत्र, तुम्हाला जो शक्य असेल त्या मंत्राचा जप करून स्वयंपाक करावा. असे मंत्र जप करून आपण अन्न शिजवले तर हे अन्न शुद्ध करते आणि सर्व क्रिया देवाला अर्पण करण्याची भावना निर्माण होते. स्वयंपाक करताना मंत्र जप केल्याने अन्न आणि वातावरणात सकारात्मक कुंपण तयार होते. अन्न तयार करताना अन्नासाठी याचा आध्यात्मिक वातावरण तयार करण्यासाठी हे मंत्राचा उपयोग केला जातो. आपल्या स्वयंपाकघरामध्ये आध्यात्मिक वातावरण तयार करण्यासाठी आपण कोणतेही मंत्र म्हणू शकता. आपल्याला ज्या देवाची श्रद्धा असेल त्या देवाचे नामस्मरण करून आपण अन्न तयार करावे. जसे गणपती मंत्र ओम गणगणपते नमहा अडथळे दूर करण्यासाठी आपण आणि समृद्धीसाठी या मंत्राचा जप करू शकतो. ओम नमः शिवाय नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी या मंत्राचा जप करावा. गायत्री मंत्र. गायत्री मंत्र हा अन्न अर्पण करण्यापूर्वी पाण्याचा शिडकावा करताना हा मंत्र जप करावा. ओम भूर्भुवः स्वहा
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदया. या सर्व मंत्राचा तुम्ही स्वयंपाक करण्यापूर्वी जप करू शकता किंवा स्वयंपाक करतानाही जप करू शकतात. जेव्हा आपला स्वयंपाक पूर्ण झाला तेव्हा आपल्या देवांना, इष्टदेवांना नैवेद्य अर्पण करावा. मग आपण भोजन करावे. तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार आणि गरजेनुसार कोणताही मंत्र निवडू शकतात. अन्नपूर्ण माता आणि समृद्धीसाठी, कृष्णार्पणमस्तु शुद्धतेसाठी तर ओम नमः शिवाय किंवा हरे कृष्ण सकारात्मकतेसाठी श्री स्वामी समर्थ. घरातील स्त्रीने स्वयंपाक करताना अन्नावर जर मंत्र जप श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्राचे संस्कार केले तर अर्थात स्वयंपाक बनवताना या मंत्राचा जप करावा. यामुळे अन्न चविष्ट तर बनेलच, शिवाय ज्या घरात कटकट भांडणं आहे तर ते सुद्धा होणार नाही. नामस्मरण करीत स्वयंपाक केल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते व कुटुंबातील मतभेद कमी होऊन जिव्हाळा वाढतो. व स्वयंपाक झाल्यानंतर प्रथम स्वामींना व कुलदेवीला नैवेद्य दाखवावा. भोजन करताना बेडवर टीव्ही समोर बसून नये. व्यवस्थित मांडी घालून जमिनीवर बसून भोजन करावे. सात्विक अशा पद्धतीने स्वयंपाक केल्याने आपल्याला कधीही काही कमी पडणार नाही. प्रत्येक स्त्री ही स्वयंपाक बनवत असते, पण स्वयंपाक बनवत असताना आपल्याला एक गोष्ट आहे त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं आहे, म्हणजे ती फार महत्वाची आहे. आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक करत असताना आपण आपल्या अन्नपूर्ण देवीचे स्मरण करणं अत्यंत महत्वाचे आहे. कारण अन्नदानतेची देवता म्हणून अन्नपूर्ण देवीला मानलं जातं. तेव्हा आपण आपल्या घरामध्ये ज्या वेळेस स्वयंपाक करतो त्यावेळेस अपशब्द कधीही चुकूनही आपल्या तोंडातून येऊ नये, म्हणून याची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर स्वयंपाक करताना लोकांची निंदा करणे. जर आपण स्वयंपाक बनवत आहोत आणि लोकांची निंदा करत असाल तर ते अन्न दूषित होतं. जे अन्न आपण बनवतो तर ते अन्न राहत नाही, ते एक दूषित होतं. त्या अन्नाने आपली तब्येत बिघडते, त्याच्याच बरोबर आपली विचार बुद्धी सुद्धा बिघडत असते. त्यामुळे कधीही चुकूनही महिलांनी ज्यावेळेस स्वयंपाक करत असतात त्यावेळेस लोकांची निंदा करू नये किंवा आपण कोणाबद्दल अपशब्द बोलू नये. याऐवजी आपण नामस्मरण करून स्वयंपाक करावा. कारण बऱ्याच गोष्टी आपल्या आहारावर अवलंबून असतात. जर तुमचा आहार चांगला असेल तर तुमचे विचार सुद्धा चांगले असतात. त्यामुळे आपण जे विचार करून अन्न बनवतो त्या पद्धतीचे आपल्या घरामध्ये आपल्या लोकांमध्ये विचार येतात. त्यावेळी स्वयंपाक बनवत असताना विचार चांगले ठेवावेत. याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही हा 40 दिवस उपाय करून बघा. स्वयंपाक करताना नामस्मरण करत तुम्ही 40 दिवस उपाय करून बघा. जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती चांगला राहावा, सर्वांशी चांगलं वागावा, आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहावं, आपल्या मुलांना, पतींना, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींना आपण सात्विक भोजन देऊ शकतो. स्वयंपाक बनवताना आपण जे बोलतो ते स्वयंपाकामध्ये अन्नामध्ये उतरतं आणि तेच अन्न दूषित झालेले मुलांना, आपल्या पतीला, घरातील व्यक्तींना खाऊ घालत असाल तर त्याचा परिणाम आपल्या घरातील व्यक्तींवरच होतो. त्यांचे विचार सुद्धा बिघडतात. त्याचबरोबर त्यांचं वागणंही बिघडायला सुरुवात होत असते. त्यामुळे तुम्ही कधीही लोकांची निंदा करून स्वयंपाकावर करू नये. त्याचा परिणाम पडेल अशी चूक तुम्ही कधीही करू नका. आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध आणि सात्विक राहावे यासाठी हे फक्त एक महिलाच करू शकते. कारण घरातील लक्ष्मी ही महिला असते. आपल्या घरामध्ये सर्वांसाठी महिला जेवण बनवत असतात. ती सगळ्यांसाठी करत असते. त्यामुळे आपल्या घरातील सुखी कुटुंब राहण्यासाठी आपल्याला हा मंत्र जप करणे स्वयंपाक करताना खूप गरजेचं आहे. प्रत्येक घरातील महिला ही लक्ष्मीच असते. वेगवेगळ्या शक्ती तिच्यामध्ये असतात. पण घरातील सकारात्मक शक्ती टिकून ठेवण्यासाठी, सगळ्यांना चांगल्या विचाराशी जोडण्यासाठी आपल्याला नित्य नियमाने ज्या वेळेस आपण स्वयंपाक करत असतो, स्वयंपाक घरामध्ये असतो, त्यावेळेस अन्नपूर्ण देवीचा मंत्र म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी, ओम नमो नारायण असा कोणताही जप तुम्ही 40 दिवस करा. त्याचा प्रभाव जर त्या अन्नावरती पडला तर ते अन्न न राहता एक प्रसाद तयार होईल आणि तो तुमच्या मुलांनी, पतींनी खाल्ला तर नक्कीच त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडेल. म्हणजे त्यांच्या मनामध्ये जर अन्न खाऊन काही वाईट विचार येत असतील तर
अन्न खाल्ल्यामुळे जर तुम्ही त्यांना असं चांगलं अन्न त्यांना दिलं तर रोजचं अन्न हे प्रसाद म्हणून खाऊ घालू शकता. प्रसाद म्हणून खाऊ घातलं ते अन्न तर नक्कीच त्यांचे आचरण विचारण सुद्धा बदलून येईल. जर जीवनामध्ये तर तुम्हाला खरंच वाटत असेल तर प्रगती व्हावी तर तुम्ही सर्वात प्रथम ज्या वेळेस अन्न शिजवत आहात किचनमध्ये त्यावेळेस तुम्ही नक्कीच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप करीत अन्न बनवा. नक्कीच तुमच्या घरामधील वातावरण बदलेल. वातावरण बदलण्यास मदत होईल. जर ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.